नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मोनिका रस्त्यावरती पडलेली असते. तिला अजिबात सूद नसते. तिथे जमा असलेले लोक तिच्याविषयी बोलत असतात की ही कोण बाई आहे रस्त्यावरती पडली आहे. त्यावरती एक माणूस म्हणतो, अरे हिला तर मी ओळखतो, ही तर मोनिका कामत, गायक मल्हार कामतची बायको. अरे पण ही रस्त्यावरती अशी काय पडली आहे. त्यातील एक माणूस म्हणतो, अरे काय नाही रे, हिनी ढोसली असेल रात्री, त्यामुळे पडली असेल अशी. त्यानंतर तिथे असलेले मुलं तिच्या चेहऱ्यावरती पाणी ओततात. त्यानंतर मोनिकाला जाग येते. मोनिकाला जाग आल्यानंतर ती लोकांनाच विचारू लागते, तुम्ही माझे दागिने चोरलेत का. कारण की तिला लक्षात आलेलं असतं की तिला बेशुद्ध करून कोणीतरी तिचे दागिने चोरलेत. ती दागिने बघू लागते पण दागिने तिच्याकडे नसतात. मग ती तिथल्याच लोकांवरती आळ आणत असते, प्रत्येकावरती आरोप करत असते. परंतु लोक म्हणतात की आम्ही नाही चोरले. मोनिका म्हणते की मी पोलिसात कंप्लेंट करीन हा, तरी देखील कोणी कबूल होत नाही. मग नंतर मोनिका तिच्या गाडीपाशी येते, गाडीतून मोबाईल घेते. तिच्या पाठीमागे आलेले जे मुलं असतात त्यांना ती दूर जा म्हणत असते. पण नंतर तिला असं वाटतं की त्यांनीच चोरले. मग ती त्यांना म्हणते, तुम्ही माझ्या जागेने चोरलेत ना, थांबा मी पोलिसातच कंप्लेंट कर. त्यानंतर ते मुलं हसायला लागतात. त्यानंतर मोनिका म्हणते, नाही नाही तुम्ही असे नाही ऐकायचे, थांबा मी तुमचा फोटो काढते. ते मुलं गमतीने तिला पोज देतात आणि एकमेकांच्या गळ्यात हात घालून फोटो काढायला पोज देतात. त्यानंतर मोनिका त्यांचा फोटो काढते. मग मोनिका पोलीस स्टेशनला फोन लावते. आता इकडे मल्हारच्या घरी आई किचनमध्ये काम करत असतात. तेथील एका कर्मचारीला ती बोलवते आणि सांगते की आज चैतालीची तब्येत ठीक नाहीये, तेव्हा तू मोनिकाची रूम चांगली व्यवस्थित साफ करून घे. तेवढ्यातच तिथे मंजुळा असते. मंजुळा हे सर्व ऐकते. मंजुळाच्या डोक्यात लगेच येतं, हाच खरा चान्स आहे. तेव्हा मंजुळा येऊन म्हणते की मी करते रूम साफ. त्यावरती आई म्हणतात, तू कशाला करते, तू आराम कर. त्यावरती मंजुळा म्हणते की तेवढाच मोनिकाताईंचा राग माझ्यावरचा कमी व्हायचा. त्यानंतर असंच ती त्यांना कन्व्हिन्स करते आणि रूम साफ करायला निघून जाते. आता मंजुळा मनातच म्हणत असते की त्या ढोलकीची झोप पूर्ण होऊन ती घरी यायच्या आत बाजा माझ्या हातात असेल. मग मंजुळा मोनिकाच्या रूम मध्ये येते आणि मंजुळा घरात सर्वीकडे तो बाजा शोधत असते. आता दुसरीकडे मल्हार स्वराजला गाणं शिकवत असतो. मल्हार स्वराजला प्रॅक्टिस करायला लावत असतो, आलापाचं महत्व समजून सांगत असतो. मग स्वराज गाणं गायला सुरुवात करतो, परंतु स्वराजचा काही स्वर लागत नसतो. मग पिहू म्हणते, डॅडा त्याचा एकही स्वर लागत नाही, मी ट्राय करू का. मल्हार म्हणतो, तू गाशील. त्यावरती पिहू म्हणते की हो, आणि पिहू एकदम सुरेख गाणं गाते. त्यावरती मल्हार म्हणतो, अरे वा पिहू, काय छान गाणं गायलीस. मल्हार पिहूचं मन भरून कौतुक करतो. पिहूलाही खूप आनंद होतो आणि स्वराजला समजावून सांगतो की तुला एक संधी मिळाली स्पर्धेत पुन्हा भाग घेण्याची, ती प्रत्येकाला नाही मिळत, तेव्हा तू पुन्हा प्रयत्न. तेवढ्यात आई तिथे येतात आणि मल्हारला म्हणतात, मोनिका अजून आली नाहीये. ती म्हणाली होती की मला उशीर होईल यायला, परंतु ती अजूनही आली नाहीये. जरा तू विचार तिला की कुठे आहेस ती. मल्हार म्हणतो, अगं हो नाही, मलाही काही फोन नाही आला. मल्हार मोनिकाला फोन लावतच असतो. तेवढ्यातच मोनिका फोनवरती बोलतच घरात प्रवेश करत असते. ती म्हणत असते, 25 लाखांची ज्वेलरी आहे इन्स्पेक्टर, प्लीज क्विक ऍक्शन घ्या यावर, नाहीतर मी हे सर्व प्रकरण मीडियात नेईल. मोनिकाची अशी अवस्था बघून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण मोनिकाकडे येतात. मल्हार मोनिकाला विचारत असतो, मोनिका काय झालं, तू अशी काय दिसते. मोनिकाला तो खाली बसवतो, पाणी देतो आणि विचारतो, काय झालं आता सांग मला. त्यावरती मोनिका सांगते की कोणीतरी माझ्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले. मल्हार विचारतो, हे कसं झालं नेमकं. त्यावरती मोनिका घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. मी एंगेजमेंटला निघाले होते. गाडी चालवत असताना मला अचानक खूप झोप यायला लागली. मी गाडीच्या खाली उतरून पाणी प्यावं म्हटलं तर मला तिथंच चक्कर येऊन मी तिथेच पडले. दुसरीकडे मंजुळाचं इकडं सर्च मिशन चालू असतं. आई म्हणत असतात, अगं मोनिका, दागिने गेले तर जाऊ दे, पण तुला काही झालं नाही ना. त्यावरती मोनिका म्हणते, झालं असतं काही तर कोणाला काही फरक पडला असता. मोनिका म्हणत असते, माझी कोणाला काही काळजीच नाहीये. त्यावरती मल्हार म्हणतो, असं कसं काय बोलते मोनिका, अगं मी तुला फोनच करत होतो, मला आईने आत्ता सांगितलं, हवं तर तू पिहूला विचार. मोनिकाची मात्र मल्हारला कंप्लेंट चालू असते, हिची प्रॅक्टिस का सुरू नाहीये, मंजुळा कुठं आहे. त्यावरती पिहू म्हणते, अगं मला मंजुळा मॅडमनी सांगितलंय की स्वतःची स्वतः प्रॅक्टिस कर, आणि मग मी माझी प्रॅक्टिस करून या मल्हारला मदत करत होते, त्याचे स्वर निघत नव्हते. त्यावरती मोनिका म्हणते, तू याला मदत का करत होते. पिहू म्हणते की अगं मला डॅडानेच सांगितलं त्याला मदत कर म्हणून. त्यावरती मोनिका म्हणते, अगं एक मिनिट,
तुला समजत नाही यांचं काय चाललंय. म्हणजे मंजुळाने जे तुला काही शिकवलंय हे तुझ्याकडून काढून घेत आहे. मल्हार म्हणत असतो, मोनिका अगं तू काय बोलतेस, तू काय प्रसंगातून आली आणि आता तू काय बोलते हे सर्व. मोनिकाच्या रूम मध्ये इकडं मंजुळाचं सर्च मिशन सुरूच असतं. तिला काय कुठे बाजा मिळत नसतो. ती सर्वत्र शोधते परंतु तिला काय बाजा मिळत नाही. मग तिच्या डोक्यात येतं की या कपाटावरती असेल. मग ती झाडू घेते आणि त्याने तिथे बघते तर तिला तिथे बाजा मिळतो आणि ती बाजा बघून खूपच आनंदी होते कारण की तिला करोडो रुपयांचे हिरे सापडलेले असतात. तेवढ्यातच मोनिकाच्या रूमकडे येत असते. मंजुळा तिथे हे सर्व करत असते. मोनिका जेव्हा रूम मध्ये येते तिथे मंजुळा असते. मोनिका मंजुळाला बघून फारच रागवते. तिच्या हातात तो बाजा असतो ती त्या साडीमध्ये लपवते. तेवढ्यातच आई येतात आणि मोनिका मंजुळाला विचारते, ते सर्व जाऊ दे, सर्वात पहिल्यांदा मला हे सांग तू इथं काय करते. त्यावरती आई सांगतात की मी तिला रूम साफ करायला लावली. मंजुळाला तो बाजा घ्यायचा असतो परंतु मोनिका आल्यामुळं ती काही घेत नाही. मग मोनिका म्हणते की मला बस तुला 2 दिवस झेलायचंय, दॅट्स इट. आणि मग तिथे दुसरी कामवाली बाई येऊन ती सर्व साहित्य कपाटामध्ये ठेवून देते. दुसरीकडे स्वराज गाणं गात असतो परंतु स्वराजचा हवा तसा आवाज निघत नसतो. मल्हार विचारतो, स्वराज अरे काय झालंय तुला. मल्हार स्वराजला समजावून सांगत असतो, अरे बाळा तू तुझ्यासाठी नाही, तू दुसऱ्यांसाठी नाही, तू माझ्यासाठी नाही, तू गाणारेस फक्त तुझ्या आईसाठी. मग स्वराजला जरासा उत्साह येतो. मल्हार त्याला जाता जाता सांगून जातो की स्वराज तू नक्की चांगलंच गाशील. तेवढ्यातच क्षमा जेवण घेऊन येते. क्षमा स्वराज जवळ येते, विचारते, स्वराज गप्प काय आहेस तू. त्यावरती स्वरा काही नाही म्हणते आणि मग स्वरा मनातल्या मनात म्हणते की मल्हार गुरुजींनी आईला बघितलं पाहिजे नाहीतर सर्व खराब होईल. आता दुसरीकडे इकडे मंजुळाला फोन आलेला असतो. तिला भिक्याचा फोन आलेला असतो. ती भिक्याला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि त्याला सांगते की मला तुझी कधीही गरज लागू शकते, तू तयार राहा. आता दुसरीकडे स्वराज रूम मध्ये बसलेला असतो. तेवढ्यात निरंजन मामा तिथे येतो. निरंजन मामा म्हणत असतो की कशाला नाराज होतेस, देवानेच आणलंय ना मंजुळाला इथे. त्यावरती स्वराज पुढे जाऊन म्हणतो की आता माझं ठरलंय, स्पर्धा सुरू असताना मी आईच्या डोक्यावरला पदर काढणार. हे ऐकून निरंजन मामा थक्क होतो. स्वराज म्हणत असतो की मी आईच्या डोक्यावरला पदर काढून मल्हार गुरुजींना दाखवणार, हे ठरलंय माझं. दुसरीकडे पिहू गाण्याची प्रॅक्टिस करत असते. पिहू गाणं म्हणत असते, हात नका लावू माझ्या साडीला, आणि मंजुळा तिची प्रॅक्टिस करून घेत असते. मंजुळा पिहूला म्हणत असते, काय गायलीस पिहू, असं जर मंचावर जर गायलीस ना तर टांगा पलटी आणि घोडे फरार होऊन जातील. पिहू म्हणत असते, थँक्यू मंजुळा. आता इकडे दुसऱ्या दिवशी सर्वजण स्पर्धेला जाण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यातच मंजुळाच्या समोर मोनिका येते आणि म्हणते, हे घे तुझा फुल चेक, तुझं पूर्ण पेमेंट. मोनिका म्हणत असते, आणि हो आजच निघ इकडनं. घरामध्ये पिहूचं आणि स्वराजचं कौतुक चालू असतं आणि मग मोनिका पिहूला घेऊन निघून जाते. मल्हार पण म्हणतो, चला आपण पण निघूया. आई चला आपण जाऊया. त्यानंतर तो निरंजनला पण सांगतो, तुम्ही पण या. मंजुळा तिच्या रूमकडे चाललेली असते. स्वराज तिच्या पाठीमागे जायला निघतो तेव्हा निरंजन स्वराचा हात पकडतो आणि म्हणतो, येईल हा ती स्पर्धेला. आता इकडे मल्हार, मंजुळा, स्वरा हे स्पर्धेसाठी निघालेले असतात. तेव्हा मंजुळा म्हणते, साहेब इथं गाडी थांबवता का जरा. मग मल्हार गाडी बाजूला घेतो. मल्हार विचारतो, काय झालं मंजुळाबाई. त्यावरती मंजुळा म्हणते की मी पोरांसाठी नवस बोलले होते की स्पर्धेच्या आधी दिवा लावून येईल. मग मल्हार म्हणतो, ठीक आहे पोहोचा तिकडे, आम्ही तुमची वाट बघतोय. मंजुळा साहित्य घेऊन खाली उतरते. तेव्हा स्वराज पण खाली उतरतो आणि म्हणतो, तू सामान घेऊन उतरली, तू येणार आहे ना परत. मग स्वराज म्हणतो की तू जर आली नाही तिकडं स्पर्धेला तर मी गाणं गाणार नाही, तुला शपथ आहे माझी. मंजुळा म्हणत असते की अरे बाबा शपथ द्यायची नसते अशी, मी येणार म्हटलं नाही येईल, जा चांगलं गाणं गा. भिक्या तेवढ्यातच तिथे आलेला असतो. त्याने घराची डुप्लिकेट चावी बनवून आणलेली असते. मग मंजुळा घरी आलेली असते. घराचा दरवाजा उघडते. घरात गेल्यानंतर तिला हिरे देखील मिळतात. तिला सोबतच एक बॉक्स मिळतो. तेवढ्यातच इकडे निरंजन देखील घरी पुन्हा आलेला असतो. त्याला घराचा दरवाजा उघडा मिळतो. निरंजन घरात आल्यानंतर बघतो की मोनिकाचा दरवाजा तर ओपनच आहे. मोनिका घराच्या बाहेर जाताना तर दरवाजा नक्की लावून जातात. तेव्हा निरंजन रूम मध्ये जातो तर त्याला तिथे मंजुळा दिसते. तेव्हा निरंजन मंजुळाला म्हणत असतो, मला पहिल्या दिवसापासूनच माहिती होतं की पाणी कुठेतरी मुरतंय. चोरी करायला शिरली होतीस ना तू या घरात. मंजुळा म्हणत असते की माझी एक वस्तू राहिली होती या घरात, ती घ्यायला आली होती. एक काडी सुद्धा घेतली नाही मी या घरातली. त्यानंतर निरंजन म्हणतो की तू चोरी नाही केलीस ग, पण तू एका निरागस मुलाचा विश्वासघात केलाय. तो तुला आई मानत होतास, सोडून चाललीस ना तू स्वराजले. तू नाही गेलं
तू नाही गेली तिकडं तर ते पोट्ट गाणार नाही ग. तेव्हा मंजुळा म्हणते, मस्करीत कोणी कोणाला आई म्हटलं तर लगेच आई होते का? मग निरंजन मंजुळाचा हात पकडतो आणि म्हणतो, चल तुला दाखवतो, तुला कळल. निरंजन स्वराच्या रूम मध्ये मंजुळाला घेऊन येतो. निरंजन एक फोटो दाखवत म्हणतो, ही घे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. मंजुळा वैदेहीचा फोटो पाहून आश्चर्यचकितच होते. निरंजन म्हणत असतो, ही वैदेही आहे, स्वराची देवाघरी गेलेली आई. मंजुळा म्हणत असते, ही तर सेम टू सेम माझ्यासारखीच आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे निरंजन मंजुळासमोर हात जोडत असतो. तो तिला थांबण्यासाठी आणि स्पर्धेला येण्यासाठी भीक मागत असतो. म्हणत असतो की त्याचं जगणं, त्याचं हसणं, त्याचं गाणं हे तुझ्यावर अवलंबून आहे. फक्त तू आजचे दिवस स्पर्धेला चल, तू नंतर गेलीस तरी चालेल. तुला ना आई आणि मुलाच्या नात्याची शपथ आहे. आपल्याला ना तिथे लवकरात लवकर गेलं पाहिजे, चल. मग निरंजन मंजुळाचा हात घेऊन तिला घेऊन जात असतो. परंतु मंजुळा निरंजनचा हात झटकते आणि म्हणते की माझा कोणी नाही लागत तो, कारण मी वैदेही नाही, मंजुळा आहे, मी नाही थांबायची.